पूर्ण जर बेडशीट ही रक्तानी भिजलेली आहे, तिला एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालेली आहे डिलिव्हरीच्या 3 तासाच्या मध्ये, तर काय डायग्नोसिस असेल? काय झालं असेल त्या महिलेला? तथास्तु हॉस्पिटल, ऋग्वेद हॉस्पिटल, काय वाटतं? काय कॉम्प्लिकेशन असेल? काय कॉम्प्लिकेशन असेल तुम्हाला वाटतं? तथास्तु हॉस्पिटल, कॉर्टेक्स हॉस्पिटल. जर महिलेला एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालेली आहे तर काय डायग्नोसिस असू शकतं? ब्लड क्लॉट्स जर राहिले, डायग्नोसिस काय आहे? काय बोलाल तुम्ही या कॉम्प्लिकेशनला? पीपीएच पीपीएच या कॉम्प्लिकेशनला आपण काय बोलू? पोस्टपार्टम हेमरेज. बरं, आता मला सांगा की हा जो पोस्टपार्टम हेमरेज आहे तो कशामुळे होऊ शकतो? काय कारण असू शकतात? ब्लड क्लॉट्स जर राहिले, ओके, ब्लड क्लॉट्स मुळे. परत परत बाकीचे हॉस्पिटल, बाकीचे कोणी हॉस्पिटल सांगा. का एक्सेसिव्ह ब्लड लॉस तिला झाला असेल 3 तासामध्येच? एरियाज हॉस्पिटल. तुमच्याकडे बरेचशा हायरिस्क केसेस डिलिव्हर होतात. एरियाज हॉस्पिटल. का पीपीएस झाला असेल त्या महिलेला? काय कारण असू शकतं? 2 कारण मला सांगा. मेजर कॉजेस ऑफ पीपीएस सांगा. काय होऊ शकतं? का बरं एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला असेल तिला? एरियाज हॉस्पिटल नाशिक. युटरस कॉन्ट्रॅक्शन नसेल झाले सर. व्हेरी गुड. तर डिलिव्हरी नंतर जर युटरस कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्ट झालं नसेल, ते आताही सॉफ्ट असेल है ना, फ्लॅबी असेल, हार्ड झालेलं नसेल, तर ते काय होईल? एक्सेसिव्ह ब्लीड करायला सुरुवात होईल. तर व्हेरी गुड. तर युटरस कॉन्ट्रॅक्ट न झाल्यामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं. परत एक कारण परत सांगा. प्लॅसेंटाचे तुकडे आतमध्ये राहू शकल्यामुळे पण होऊ शकतात. करेक्ट. जर प्लासेंटा कम्प्लिटली आउट झाला नाही है ना, किंवा प्लासेंटी अर्ध्या तासाच्या नंतर डिलिव्हरच झाला नाही, किंवा इनकम्प्लीट डिलिव्हर झाला 30 मिनिटाच्या नंतरही, तर काय होईल? युट्रस आपल्या जागेवर येऊ शकणार नाही आणि ते ब्लीड करायला सुरुवात करेल. तर करेक्ट. 2 आपण मुख्य कारण बघितली की युट्रसचा टोन कडक न झाल्यामुळे आणि प्लासेंटा हा पूर्णपणे बाहेर न आल्यामुळे युटरस ब्लीड करू शकतं. करेक्ट. ओके. आता मला सांगा याची व्याख्या काय आहे? काय व्याख्या आहे पीपीएच ची मला सांगा. कधी बोलतो आपण पीपीएच? किती ब्लड लॉस म्हणजे पीपीएच तुम्हाला वाटतं? किती ब्लड लॉस म्हणजे पीपीएच? डिलिव्हरी झाल्यानंतर 24 तासामध्ये 500 ते ओके, ठीक आहे. करेक्ट. जे मी ऐकलं की डिलिव्हरी नंतर 500 ml ऑफ ब्लड लॉस म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी नंतर 500 ml आणि सी सेक्शन नंतर साधारणतः 1000 ml ब्लड लॉस म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज. आता मला एक गोष्ट सांगा. एक महिला आहे, आताची जी महिला होती, तिचा ब्लड लॉस आहे 300 ml, 500 ml नाही आहे. तिचा हार्ट रेट आहे 120, तिचं बीपी आहे 90/60. मग ही महिला पीपीएच मध्ये आहे की नाही? कारण ब्लड लॉस हा 500 पेक्षाही कमी आहे. काय वाटतं तुम्हाला? ब्लड लॉस आहे 300 ml, हार्ट रेट आहे 120 आणि तिचं ब्लड प्रेशर आहे 90/60. मग हा पीपीएच आहे का की नाही? तुम्हाला वाटतं की नाही सर 500 ml ब्लड लॉस नाहीये, मग ही पीपीएच ची केस नाही. काय वाटतं तुम्हाला? तुकामई हॉस्पिटल, काय वाटतं? हा पीपीएच आहे की नाही? कारण ब्लड लॉस 500 नाही आहे, पण महिलेची जी जनरल कंडिशन आहे ओव्हरऑल ती खराब आहे. कारण तिचा बीपी ऑलरेडी 100/60च्या कमी आहे, तिचा हार्ट रेट ऑलरेडी वाढलेला आहे 100च्या वर. मग हे पीपीएच आहे का? तुम्ही या महिलेला पीपीएच म्हणून ट्रीट करणार का? काय वाटतं? व्हेरी गुड. तर दुसरी डेफिनेशन ही आहे की कितीही रक्तस्राव ज्याच्यामुळे महिला अनस्टेबल होत असेल हिमोडायनेमिकली आणि महिला शॉक मध्ये जात असेल, त्याला आपण काय बोलतो? पोस्टपार्टम हॅमरेज. तर या 3 व्याख्या आता मी जी तुम्हाला सांगत आहो त्या रिसेंट व्याख्या सगळ्यांना माहिती पाहिजे. तर पहिली व्याख्या काय आहे? डिलिव्हरीच्या नंतर 500 ml ऑफ ब्लड लॉस म्हणजे पोस्टपार्टम हॅमरेज है ना. डिलिव्हरी नंतर, नॉर्मल डिलिव्हरी नंतर 500 ml आणि सी सेक्शन नंतर साधारणतः 1000 ml ऑफ ब्लड लॉस म्हणजे पीपीएच, पोस्टपार्टम हॅमरेज. करेक्ट. ही साधारण व्याख्या आपण जी नेहमी वापरतो. पण बरेचदा जर महिला सिव्हिअर अॅनिमिक असेल, अशा केसेसमध्ये कमी अमाऊंट ऑफ ब्लड लॉसने सुद्धा महिला हिमोडायनेमिकली अनस्टेबल असेल, महिला शॉक मध्ये जाईल आणि तिचं डेथ होईल. तर दुसरी व्याख्या काय आहे?
कितीही रक्तस्राव, कितीही ब्लड लॉस ज्याच्यामुळे महिला शॉक मध्ये जात आहे त्यालाही आपण काय बोलणार? PPH. आवश्यक नाही की 500 ml रक्तस्राव पाहिजे, 500 पेक्षा कमी आहे, पण महिलेमध्ये शॉकची लक्षणं तुम्हाला दिसत आहे तर त्यालाही आपण काय आयडेंटिफाय करणार? PPH. आणि तिसरी व्याख्या आहे शॉक इंडेक्स. हे आपल्याला ओळखायला सोपं जातं. मी सांगेल तुम्हाला शॉक इंडेक्स कसा बघायचा. जर प्रेग्नंट महिलेचा शॉक इंडेक्स हा 1 पेक्षा जास्त आहे, 1 पेक्षा वाढलेला आहे, तरी आपण बोलतो की महिला सिव्हिअर शॉक मध्ये आहे आणि महिलेमध्ये एक्सेसिव्ह ब्लड लॉस झालेला आहे. तर या व्याख्यापैकी जीही व्याख्या तुम्हाला पहिली दिसेल, म्हणजे तिचं ब्लड लॉस 500 पेक्षा जास्त आहे, किंवा ती शॉक मध्ये दिसत आहे तुम्हाला, किंवा तिचा शॉक इंडेक्स 1 पेक्षा जास्त वाटतो आहे, तर ती व्याख्या पकडून तुम्हाला तिचं मॅनेजमेंट करायचं आहे. तर देर आर डिफरंट डेफिनेशन्स. तर पहिले डेफिनेशन मी परत सांगतो, रिपीट करतो, हे अतिशय आवश्यक आहे PPH ला आयडेंटिफाय करायला. जर तुम्ही PPH ला आयडेंटिफाय केलं नाही तर मॅनेजमेंट होऊ शकणार नाही किंवा मॅनेजमेंट डिले होईल. तर पहिली डेफिनेशन 500 ml ऑफ ब्लड लॉस म्हणजे PPH. दुसरी गोष्ट, कितीही ब्लड लॉस ज्याच्यामध्ये शॉक होतो आहे महिलेला म्हणजे PPH. आणि शॉक इंडेक्स जर 1 पेक्षा जास्त आहे तर PPH. आता 500 ml ऑफ ब्लड लॉस कसा ओळखायचा? पूर्वी आपण काय करायचो? व्हिज्युअल एस्टिमेशन करायचो. हा WHO ने दिलेला एक, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेला एक चार्ट आहे. हा चार्ट बघून आपण बघायचो की त्या महिलेला किती अमाऊंट ऑफ ब्लड लॉस झालेलं असेल. कारण जितकाही महिलेला ब्लड लॉस झालेला आहे त्याच्या ऍटलिस्ट दुप्पट आपल्याला फ्लुइड रेसिसिटेट करायचं आहे. त्याच्यामुळे किती अमाऊंट ऑफ ब्लड लॉस त्या महिलेला झाला आहे हे ओळखणं आवश्यक आहे. तर जर तुम्ही आता खालचा रो बघाल, खालचे 3 फोटोज आणि खालच्या रो मधला पहिला फोटो है ना, तिसऱ्या रो मधला पहिला फोटो बघाल, जसं मी आता तुम्हाला सांगत होतो, आमच्याकडे जी केस होती की पूर्ण बेड हा रक्ताने भिजलेला होता. मग किती ml ऑफ ब्लड लॉस तुम्हाला दिसतंय तिथे? किती ब्लड लॉस आहे? 1000 ml 1000 ml आहे ml. ते. म्हणजे साधारणतः 1 लिटर ब्लड लॉस त्या महिलेमध्ये झालं होतं, विच इज अ सिव्हिअर PPH है ना. कारण ऑलमोस्ट 1 लिटर ऑफ ब्लड लॉस तिच्या बॉडीमधनं झाला होता. त्याच्या बाजूचा फोटो बघा, तीच महिला जिचं ब्लड लॉस मध्ये कम्प्लिटली बेड रक्ताने भिजला होता, पण काही वेळानंतर बेडवरनं जमिनीवर सुद्धा फ्लुइड ब्लड पडायला लागलेला आहे. तर किती अमाऊंट ऑफ ब्लड लॉस असेल? कमी असेल की जास्त असेल? बेडपेक्षा जास्त. जास्त आहे, कारण आता रक्त बेडवर तर आहेच पण सोबत जमिनीवर सुद्धा पडायला लागला आहे. तर अराउंड 2000 ml ऑफ ब्लड लॉस त्या महिलेमध्ये आहे, विच इज अगेन अ सिव्हिअर PPH. आणि तुम्ही त्याच्या बाजूचा फोटो बघाल किडनी ट्रेचा, तर साधारणतः एक मिड साइज किडनी ट्रे आपल्या जो हॉस्पिटलमध्ये असतो तितका ब्लड लॉस तुम्हाला वाटतोय की झालेला आहे, तर इट इज इक्वल टू 500 ml. म्हणजे एक किडनी ट्रे हा साधारणतः 500 ml चा असतो. आणि तुम्हाला वाटतंय की 500 ml ऑफ ब्लड लॉस म्हणजे एक किडनी ट्रे एवढा ब्लड लॉस झालेला आहे, म्हणजे महिला PPH मध्ये आहे. ठीक आहे, कळालं तुम्हाला हे व्हिज्युअल एस्टिमेशन? कम्प्लीट Yes, sir. बेड म्हणजे 1 लिटर, बेड वरून आता जमिनीवर सुद्धा ब्लड पडायला लागला आहे म्हणजे 2 लिटर किंवा 2000 ml. आणि अराउंड 1 किडनी ट्रे म्हणजे 500 ml. पण हे खूप सब्जेक्टिव्ह आहे, आपल्या अंडरस्टँडिंग वरनं आहे की आपण किती त्याला एस्टिमेट करू शकतोय. त्यामुळे आता WHO ने असे कॅलिब्रेटेड ड्रेप सुद्धा इंट्रोड्यूस केलेले आहे बऱ्याचशा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये है ना. हे WHO ने रेकमेंड केलेले ड्रेप्स आहे, म्हणजे एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ ब्लड लॉस आयडेंटिफाय करायला. आधी आपण सब्जेक्टिव्ह होतो, हा होऊ शकते हा 1000 आहे, होऊ शकते हा 2000 आहे, होऊ शकतो हा 500 आहे, पण या ड्रेप मध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की ब्लड लॉस हा किती आहे, 500 आहे, 300 आहे की 100 आहे. तर तुम्ही बघत असाल, हा जो ब्ल्यू कलरचा शीट दिसतोय या कोनला अटॅच, ही त्या ब्लेडवर लावली जाते, ही बेडला चिपकते जिथे आपण महिलेला पोझिशन देतो. आणि हा खालचा जो कोन आहे डिलिव्हरीच्या आधी आपण फोल्ड करून ठेवतो, आधीच उघडत नाही. आणि जशी डिलिव्हरी होते आपण तो कोन ओपन करतो आणि डिलिव्हरीच्या नंतरचा जो ब्लड लॉस आहे तो कम्प्लिटली कशामध्ये कलेक्ट होतो? त्या कोन मध्ये. आणि त्या कोनला मेजरमेंट्स आहेत 100, 200, 300, 400, 500 आणि त्याच्यावरती. त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ ब्लड लॉस त्या महिलेमध्ये बघून आयडेंटिफाय करता येते की हे महिला PPH मध्ये आहे की नाही, किंवा किती अमाऊंट ऑफ ब्लड लॉस त्या महिलेमध्ये झालेला आहे आणि आपल्याला किती फ्लुइड त्या महिलेला द्यायला पाहिजे. कळालं सगळ्यांना हा ड्रेप कसा दिसतो है ना? याला बोलतात कॅलिब्रेटेड ड्रेप. कॅलिब्रेटेड कारण
एक्झॅक्ट आपल्याला ती व्हॅल्यू सांगते. 100च असेल तर 100च सांगणार है ना, 120 नसेल. 500 असेल तर ते आपल्याला करेक्ट 500 ml ऑफ ब्लड लॉस दाखवणार, 550 नाही. सो इट इज व्हेरी कॅलिब्रेटेड, व्हेरी ॲक्युरेट. तर असे ड्रेप सुद्धा सध्या WHO इंट्रोड्यूस केलेले आहेत. ठीक आहे. 300 ml याच्यामध्ये 2 ठिकाणी मार्किंग आहे. 300 ml वर आपली ब्लडची हे दिसत आहे, म्हणजे आपल्याला अलर्ट व्हायचं आहे की ब्लड लॉस हा वाढतो आहे. आणि तुम्हाला 500 वर गेल्यानंतर एक ऍक्शन दिसेल, तिथे आपल्याला लगेच पीपीएच मॅनेजमेंट सुरू करायचं. तर त्याच्यात 2 लाईन येतात, एक तर अलर्ट लाईन 300 वर म्हणजे आपल्याला सतर्क राहायचं आहे, आणि 500 वर ऍक्शन, कारण इट इज अ डेफिनेशन ऑफ पीपीएच. कळालं सगळ्यांना हे कॅलिब्रेटेड ड्रेप? हे रिसेंटली इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ते बऱ्याचशा ठिकाणी हे वापरण्यात येत आहे. आता मी जे तुम्हाला डेफिनेशन सांगत होतो, की पहिली डेफिनेशन तर किती अमाऊंट ऑफ ब्लड लॉस म्हणजे पीपीएच, ते आपण बघितलं. आता शॉक म्हणजे काय एक्झॅक्टली, शॉक मध्ये काय लक्षणं दिसतात? तर शॉक मध्ये तुम्हाला बेसिकली या 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कुठल्याही महिलेमध्ये यापैकी 1 किंवा 2 गोष्टी जरी तुम्हाला दिसल्या, आवश्यक नाही की 6च्या 6ही दिसेल है ना, 1 किंवा 2 गोष्टीही तुम्हाला त्या महिलेमध्ये दिसायला लागल्यात, तरीही ओळखायचं आहे की महिलेला पीपीएच आहे किंवा एक्सेसिव्ह ब्लड लॉस आहे. तर टॅकिकार्डिया म्हणजे जो हार्ट रेट आहे तो तुम्हाला 100 पेक्षा जास्त दिसेल है ना. हार्ट रेट नेहमी 90-100च्या वरती आहे म्हणजे टॅकिकार्डिया आहे. इट इज अ साइन ऑफ एक्सेसिव्ह ब्लड लॉस किंवा शॉक. दुसरं आहे टॅकिपनिया, बिकॉज ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही कमी झालेली आहे ब्लड लॉसमुळे. तर महिला लांब श्वास घेईल, तिला श्वास घ्यायला त्रास होईल, तर श्वासदर सुद्धा वाढलेला असेल. युजली किती असतो श्वासदर आपला, नॉर्मली किती असतो? 60 to 38. 20. तर 40 किंवा 50च्या वरती तुम्हाला रेस्पिरेटरी रेट लागेल है ना, ती लांब श्वास घ्यायला लागेल. इट इज ऑल्सो साइन ऑफ शॉक. तर हार्ट रेट 100च्या वरती, रेस्पिरेटरी रेट 40च्या वरती, हे 2 गोष्टी वाढलेल्या आहेत. कमी काय होतं एक्झॅक्टली त्याच्यामध्ये? ब्लड प्रेशर, कारण देर इज नो ब्लड टू पंप. तर ब्लड प्रेशर हे 100/60 पेक्षा कमी. वरचं ब्लड प्रेशर सिस्टोलिक 100 पेक्षा कमी, आणि डायस्टोलिक 60 पेक्षाही कमी लागतं आपल्याला है ना. सो इट इज अ साइन ऑफ शॉक. तर 100/60 पेक्षाही ब्लड प्रेशर लागणे. सेकंड इज हायपोथर्मिया, आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला महिला जी आहे एकदम कोल्ड लागायला लागेल, तिच्या एक्स्ट्रीमिटीज जे आहे हात आणि पाय ते थंडगार पडलेले असेल, जे शॉकचं महत्वाचं लक्षण आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे महिलेची ओव्हरऑल जनरल कंडिशन, तिचं जे कॉन्शियस लेवल आहे ते तुम्हाला गडबड दिसेल. एकतर महिला खूपच अर्धबेशुद्ध दिसेल, किंवा पूर्ण बेशुद्ध दिसेल, किंवा ती एकदम सुस्त कन्फ्युज अवस्थेमध्ये तुम्हाला दिसेल. तर या लक्षणावरनं आपल्याला कळतं की जोही ब्लड लॉस महिलेमध्ये झालेला आहे तो तिच्यासाठी जास्त आहे आणि तो पीपीएच आहे. तर या 6 साइन्स तुम्हाला पीपीएच ओळखायला मदत करतील. तुम्ही परत रिपीट करतोय, काय वाढतं? टॅकी हायपो. टॅकिकार्डिया हार्ट रेट 100 पेक्षा वर, टॅकिपनिया रेस्पिरेटरी रेट 40 पेक्षा वर, हायपोटेन्शन बीपी 100/60 पेक्षा कमी, हायपोथर्मिया टेम्परेचर लो, आणि महिलेचं कॉन्शियस लेवल जे आहे, कॉन्शियस लेवल ते सुद्धा कमी झालेलं असेल. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं. आता आवश्यक नाही की जसं मी सांगितलं की या सगळ्या सायन्स तुम्हाला दिसेल म्हणजे शॉक. 1 किंवा 2 साईन जरी तुम्हाला त्या महिलेमध्ये दिसत आहे, स्टील इट इज अ शॉक. आणि तिसरी गोष्ट जी तुम्हाला मदत करते ते आहे शॉक इंडेक्स. तो कसा बघायचा शॉक इंडेक्स? हार्ट रेट डिवायडेड बाय सिस्टोलिक ब्लड प्रेशर, म्हणजे महिलेचा हार्ट रेट तुम्हाला बघायचा आहे, आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर, वर्ल्डचं ब्लड प्रेशर, यांना डिवाइड केल्यानंतर जी व्हॅल्यू येते तिला आपण बोलतो शॉक इंडेक्स. आणि युजली ती व्हॅल्यू प्रेग्नंट महिलेमध्ये 1 पेक्षा कमी असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 1 पेक्षा कमी. हार्ट रेट डिवायडेड बाय सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी म्हणजे लेस दॅन 1. फॉर एक्झाम्पल, एक महिला माझ्याकडे आलेली आहे, तिचा हार्ट रेट आहे 80, तिचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे 120. तर आपला फॉर्म्युला काय आहे? हार्ट रेट डिवायडेड बाय सिस्टोलिक ब्लड प्रेशर. तर 80/120 किती होतं? 0.6. 1 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? 0.6. 1 पेक्षा कमी आहे. तर महिला शॉक मध्ये असेल का 1 पेक्षा कमी आहे तर? नाही, नॉर्मल आहे ना. 1 पेक्षा कमी आहे तर ते नॉर्मल आहे, बरोबर. तर महिला शॉक मध्ये नाही, किंवा महिलेला एक्सेसिव्ह ब्लड लॉस झालेला नाही. एक दुसरी महिला माझ्याकडे आली, तिचा हार्ट रेट आहे 140. आपसामध्ये प्लीज बोलू नका. हार्ट रेट आहे 140, तिचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे 80. मग 140/80
याचं व्हॅल्यू येते 1.75. 1 पेक्षा कमी की जास्त? 1.75. 1 पेक्षा कमी की 1 पेक्षा जास्त? जास्त जास्त. मग महिला शॉक मध्ये आहे की नाही? आहे आहे, कारण शॉक इंडेक्स हा तिचा वाढलेला आहे. प्रेग्नंट महिलेसाठी आहे, कारण प्रेग्नंट महिलेमध्ये ब्लडचं व्हॉल्यूम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे शॉक इंडेक्स आपण 1 पर्यंत पकडतो नॉर्मल. ठीक आहे, 1 पेक्षा कमी असेल तर नॉर्मल. नॉन प्रेग्नंट महिलेमध्ये 4 पेक्षा जास्त असेल तर आपण शॉक पकडतो. ठीक आहे, तर दॅट इज डिफरंट फॉर बोथ प्रेग्नंट आणि नॉन प्रेग्नंट महिलेमध्ये. तर हा इंडेक्स हा प्रेग्नंट महिलेसाठी आहे, जो 1 पेक्षा कमी असायला पाहिजे. त्या तिन्ही गोष्टी क्लिअर आहे. 500 ml ब्लड लॉस कसा आयडेंटिफाय करायचा? एक तर तो चार्ट आहे त्याच्यावरनं, किंवा जे ड्रेप आहे ना त्याच्यावरनं आपल्याला एक्झॅक्ट कळतं. दुसरी डेफिनेशन होती आपली सायन्स ऑफ शॉक, टॅकी टॅकी, हायपो हायपो आणि लो कॉन्शियस लेवल. तर टॅकीकार्डिया, टॅकिपनिया, हायपोटेन्शन, हायपोथर्मिया है ना, टर्म नसले लक्षात तरीही चालतं. आणि रिड्यूस कॉन्शियस लेवल. शॉक इंडेक्स कसा ओळखतो? हार्ट रेट भागीला सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि त्याची व्हॅल्यू नेहमी प्रेग्नेंट महिलेमध्ये 1 पेक्षा कमी असायला पाहिजे. तर जर त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे महिला शॉक मध्ये आहे, म्हणजे एक्सेसिव्ह ब्लड लॉस आहे, म्हणजे महिला पीपीएच मध्ये आहे. ठीक आहे, कळाले या तिन्ही डेफिनेशन सगळ्यांना? तर ही तुमची पहिली पायरी. इनफॅक्ट दुसरी पायरी आपण होमवर्क मध्ये केलं होतं ना, रेडीनेस, ट्रे बनवणे. आणि दुसरी पायरी आहे तुमची आयडेंटिफिकेशन, की हा ब्लड लॉस नॉर्मल की नाही. आता आपण जाऊया पुढे, कॉजेस ऑफ पीपीएच. आता कोणीतरी मला बोललं होतं, 2 गोष्टी मला सांगितल्या होत्या, की सर एकतर युटेरस सॉफ्ट असल्यामुळे पीपीएच होऊ शकतं, आणि प्लासेंटा जर कम्प्लिटली डिलिव्हर झाला नसेल तर पीपीएच होऊ शकतं. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. पहिले तर आपण हे बघायला पाहिजे की पीपीएच चे टाईप किती आणि पीपीएच कधी होऊ शकतो. ठीक आहे, नीलम, कीप ऑन म्युटिंग इफ दे आर अनम्युटिंग इन बिटवीन. ओके, तर प्रायमरी पीपीएच म्हणजेच इमिजिएट पीपीएच, जो डिलिव्हरीच्या 24 तासामध्ये होतो, आणि मेजरली पीपीएच हा इमिजिएटच असतो किंवा प्रायमरीच असतो, म्हणजे तो 24 तासामध्येच होतो. जसं मी तुम्हाला आता एक केस दाखवली, ती डिलिव्हरीच्या 3 तासानंतरच एक्सेसिव्ह ब्लीड झालेली होती है ना. तर प्रायमरी पीपीएच किंवा इमिजिएट पीपीएच कशाला बोलतो? जो डिलिव्हरीच्या 24 तासामध्ये होतो. पण कधी कधी 24 तासामध्ये न होता महिला घरी गेल्यानंतरही एक्सेसिव्ह ब्लड लॉस होऊ शकतो, ज्याला आपण बोलतो सेकंडरी पीपीएच किंवा डिलेड पीपीएच. तर कशाला बोलतो आपण सेकंडरी किंवा डिलेड पीपीएच? 24 तासाच्या पुढे है ना, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, किंवा घरी गेल्यानंतर 6 आठवड्यापर्यंत, जो ऍक्च्युली आपला पोस्टपार्टम पिरियड आहे. किती दिवसाचा असतो पोस्टपार्टम पिरियड? 6 हफ्ते किंवा 42 दिवस. तर तोपर्यंत जर महिलेला ब्लड लॉस झाला तर त्याला आपण बोलतो सेकंडरी किंवा डिलेट, म्हणजे लेट पीपीएच. हे क्लिअर आहे, प्रायमरी आणि सेकंडरी पीपीएच. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, मेजरली पीपीएच 80 ते 90% पीपीएच हा प्रायमरी असतो, म्हणजे 24 तासामध्ये होणारा असतो, आणि त्याच्यामध्येही अतिशय इमिजिएट, म्हणजे डिलिव्हरीच्या सुरुवातीच्या 2 ते 3 तासामध्ये होणारा असतो. सो प्रायमरी पीपीएच इज द मेजर पीपीएच है ना, सेकंडरी पीपीएच क्वचित होतो. आता जेव्हाही आपण प्रायमरी पीपीएच बद्दल बोलतो तर त्याची मुख्यतः 4 कारणं आहेत. तर त्याची मुख्यतः काय 4 कारणं आहेत? तर हे बघा, एकतर टोन. जसं तुम्ही आता मला सांगितलं होतं की सर युटेरस आपल्या जागेवर आलं नाही, किंवा ते नरम वाटतं आहे है ना, खूप बुगी आहे, सॉफ्ट पडलेलं आहे, तर काय होईल? युटेरायनल आर्टरी एक्सेसिव्ह ब्लीड करायला लागेल. ठीक आहे, तर दॅट इज ॲटोनिक पीपीएच, म्हणजे टोनमुळे होणारा पीपीएच. दुसरा पीपीएच आहे ट्रॉमॅटिक पीपीएच, म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा महिलेला टिअर झालेला आहे किंवा रप्चर झालेला आहे, फॉर एक्झाम्पल सर्वायकल टिअर झाला, किंवा इपीच्या वेळेस जास्त डीप इपी झाल्यामुळे पेरिनियल टिअर वाढला आणि ब्लड लॉस झाला, किंवा पॅरायुरेथ्रल टिअर आहे ना, अशा कुठल्याही प्रकारच्या टिअरमुळे किंवा ट्रामामुळे एक्सेसिव्ह ब्लड लॉस होत असेल तर त्याला आपण बोलतो ट्रॉमॅटिक पीपीएच. तर दुसरं लिडिंग कॉज आहे ट्रॉमॅटिक पीपीएच. तिसरं कारण आहे टिश्यू, रिटेन प्लासेंटा किंवा अनडिलिव्हर्ड प्लासेंटा, म्हणजे प्लासेंटा डिलिव्हरच नाही झाला 30 मिनिट्समध्ये, किंवा इनकम्प्लीट डिलिव्हरी झाली, पूर्णपणे तो डिलिव्हर झाला, त्याच्यामुळे काय युटरस आपल्या जागेवर जाऊ शकणार नाही है ना, ते कडक होऊ शकणार नाही, कारण प्लॅसेंटल बीट्स आत आहे, आणि त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ब्लड लॉस व्हायला सुरुवात होईल. आणि एक चौथं कारण आहे थ्रोम्बिन, म्हणजे कोॲग्युलोपॅथी, म्हणजे महिलेला काहीतरी ऑलरेडी ब्लड डिसऑर्डर्स आहे,
किंवा प्लेटलेट्स काउंट कमी झालेला आहे है ना, अशा कंडिशन तिचं डिरेंज ब्लिडिंग टाइम क्लॉटिंग टाइम डिरेंज्ड आहे, तर अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन करतो. म्हणजे द कॉज इज थ्रोम्बिन, म्हणजे कुठल्याही ब्लिडिंग टाइम क्लॉटिंग टाइम मुळे होणारा ब्लड लॉस. सो मेजरली पीपीएच चे कारण जे आहे प्रायमरी पीपीएच चे इट इज 4. पण नेहमी सांगताना टोन हा सगळ्यात वर असायला पाहिजे, कारण तुम्ही बघाल तर जसा प्रायमरी पीपीएच हा 80 ते 90% असतो, तसंच प्रायमरी पीपीएच मध्ये अटोनिक पीपीएच हा 80 ते 90% असतो. तर ॲटोनिसिटी ऑफ युटेरस, जर युटरस हार्ड नसेल, कॉन्ट्रॅक्टेड नसेल, तर एक्सेसिव्ह ब्लड लॉस होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे टोन फर्स्ट. सेकंड, जसं मी तुम्हाला सांगितलं, टियर किंवा ट्रॉमा, कुठल्याही प्रकारचा टियर असेल त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ब्लड लॉस होऊन पीपीएच झालेला आहे, सेकंड कारण. थर्ड इज टिश्यू रिटेन किंवा इनकम्प्लीट डिलिव्हरी ऑफ प्लासेंटा. आणि चौथा कोॲग्युलोपॅथीमुळे झालेला पीपीएच म्हणजे बीटीसीटी मुळे. तर याला आपण नेहमी लक्षात ठेवतो 4T, 4T. तर पहिला टी टोन, दुसरा टी ट्रॉमा, तिसरा टी टिश्यू आणि चौथा टी थ्रॉम्बिन, असे 4T. जेव्हा की सेकंडरी पीपीएच मेजरली हा इन्फेक्शनमुळे होतो, कुठल्याही प्रकारच्या युट्राइन इन्फेक्शनमुळे सेकंडरी पीपीएच हा एलिव्हेट होऊ शकतो, किंवा रिटर्न प्लासेंटल फ्रॅगमेंट जर असेल त्याच्यामुळेही कधी कधी सेकंडरी पीपीएच हा इंड्यूस होऊ शकतो. मेजरली ही दोनच कारण आहेत सेकंडरी पीपीएचची. पण प्रायमरी पीपीएच मध्ये तुम्ही बघितलं की युट्रस हार्ड नसेल तर होईल, ट्रॉमा झाला तरी होईल, प्लासेंटा डिलिव्हर झाला नाही तरी होईल, आणि त्याचं ब्लिडिंग टाइम क्लॉटिंग टाइम इन केस डिरेंज आहे तरीही एक्सेसिव्ह ब्लड लॉस होऊ शकतो. ठीक आहे, 1 मिनिट द्या फक्त. हॅलो हॅलो, हाँ जी सुप्रियो. नो अपडेट सुप्रियो, अभी के लिए तो रे. ही कारण सगळ्यांना समजली, कॉजेस कळायला. जर मी तुम्हाला सर्व त्याला विचारलं होतं की काय कॉजेस होऊ शकतात, तर तुम्ही 2 सांगितलेली, एक तर सर प्लासेंटामुळे आणि टोनमुळे. तर एक ट्रॉमा आहे आणि एक आहे कोॲग्युलोपॅथी. जर प्लेटलेट्स काउंट ऑलरेडी फॉल आहे, हेल्थ सिंड्रोम मध्ये जर महिला आहे ना, तिला ऑलरेडी काही हिमोफिलिक डिसऑर्डर्स आहे, तर अशा कंडिशन मध्ये एक्सेसिव्ह ब्लड लॉस हा होऊ शकतो. आणि सेकंडरी पीपीएच जसं मी बोललो, एक तर रिटेन प्लासेंटल फ्रॅगमेंट्स किंवा मग इन्फेक्शन, यामुळे सेकंडरी पीपीएच हा होऊ शकतो. हे क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे कॉजेस ऑफ पीपीएच? तर प्रायमरी पीपीएच ची 4 कारण, सेकंडरी पीपीएच ची लिडिंग 2 कॉजेस, जो क्वचित आहे पण. ठीक आहे, आता आपण जाऊया अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक कडे, जे आहे मॅनेजमेंट. मला कोणी सांगू शकतं का पीपीएचचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे पीपीएच मॅनेजमेंट मध्ये, किंवा तुम्ही जर मॅनेज केलेलं आहे तर तुम्ही काय केलेलं आहे पीपीएच मॅनेजमेंट मध्ये? प्रायमरी पीपीएच, लगेच झालेला पीपीएच, कोणी सांगू शकतं? पीपीएचचं मॅनेजमेंट काय, तुम्ही काय कराल? तुम्ही दुपार झालेली आहे, ओपीडी संपलेली आहे, डॉक्टर नाही आहे, अशा कंडिशन मध्ये तुम्ही पीपीएच ची केस कशी मॅनेज कराल? पिटोसिनचा पॉइंट लावूया. काय बोला? पिटोसिन पॉइंट मध्ये लावूयात. व्हेरी गुड. तर सिस्टरनी सांगितलं की इम्पॉर्टंट ड्रग, जे फर्स्ट लाईन ड्रग आहे, प्रेफर्ड ड्रग आहे, ते काय आहे? पिटोसिन. तर ते आपण आयव्ही लावणार आहोत, बरोबर, ड्रीप मध्ये लावणार आहोत, करेक्ट. अजून मिझोप्रोस चघळण्यासाठी देणार. ओके, टॅबलेट मिझोप्रोसोल आपण देऊ शकतो तिला, करेक्ट. परत इंजेक्शन मेथार्जिन. ओके, इंजेक्शन मिळणार. आपण सेकंड लाईन ड्रग्स बघतो आता है ना. एक तर आपण ऑक्सिटोसिन सगळ्यात प्रेफर्ड, त्यांनी तुम्हाला नाही वाटलं तर मग काही सेकंड लाईन ड्रग्स, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की मिझोप्रोस्टोल, इंजेक्शन मिथार्जिन, करेक्ट. परत प्रोस्टोडिन पण इंजेक्शन कार्बोप्रोस लावू शकतो. बरं, पॉज लावता येतं का? इंजेक्शन पॉज एक्झॅमिक ऍसिड देता येतं का की नाही द्यायचं? पॉज इंजेक्शन लावायचं की नाही लावायचं? लावायचं. तर आता रिसेंट गाईडलाईन नुसार WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इंजेक्शन पॉज किंवा ट्रॅनेक्झॅमिक ऍसिड हे प्रत्येक प्रकारच्या पीपीएच मध्ये, मग ते टोनमुळे असो, ट्रॉमामुळे असो, टिश्यूमुळे असो किंवा थ्रोम्बिनमुळे असेल, इंजेक्शन पॉज हे प्रत्येक ब्लड लॉस मध्ये रेकमेंडेड आहे. तर 1 ग्रॅम पॉज हे आपण जसंच आपल्याला ब्लड लॉस दिसतो, आपण हे लगेच
5 ते 10 मिनिटांमध्ये स्लो IV देतो. तर पॉज हे रेकमेंडेड आहे है ना, करेक्ट. तर तुम्ही सगळे ड्रग सांगितले, हे झाले सगळे ड्रग्स. ऍडिशनल काय सपोर्ट लागणार महिलेला याच्या व्यतिरिक्त? हे मेडिकल मॅनेजमेंट आहे. परत काय सपोर्ट लागणार? युटराईन मसाज. व्हेरी गुड. तर एक गोष्ट म्हणजे सिस्टरनी जसं सांगितलं, एक तर आपण ड्रग्स बोललो, दुसरं आहे युटराईन मसाज. जर युटरस सॉफ्ट असेल, बोगी असेल, तर आपण काय करतो, युटरसला सर्क्युलर मसाज कंटिन्यू करतो. सर्क्युलर मसाज करायचं आणि मध्ये स्क्वीज करायचं, त्याच्यामुळे काही क्लॉट्स असतील तर ते एक्सपेल होतील. तर हे केल्यामुळेही काय होतं, जे युटराईन मसल्स आहे टिश्यूज मध्ये काही हॉर्मोनल सिक्रिशन्समुळे युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. ते युटराईन मसाज सुद्धा पीपीएच मॅनेज करायला किंवा युटरसला कॉन्ट्रॅक्ट करायला अतिशय महत्वाची आहे. त्या दोन गोष्टी तुम्ही मला सांगितल्या, मेडिसिन्स आणि मसाज. तर मसाज ही नेहमी सर्क्युलर मसाज मोशन मध्ये करायची आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये करता करता थोडं स्क्वीज करायचं, जेणेकरून क्लॉट्स आपल्याला आउट करता येईल. जसं मी सांगितलं, त्याच्यामुळे ही युटरस कॉन्ट्रॅक्ट करायला मदत होते आणि बेसिकली अटोनिक पीपीएच. परत या व्यतिरिक्त मेडिसिन झाले, मसाज झाले, तुम्हाला काय वाटतं परत काय लावायला पाहिजे, काय करायला पाहिजे? हा बोला, बरोबर आहे. IV फ्लुइड. जसं मी आता सुरुवातीला बोललो की जितकं ब्लड लॉस झालेलं आहे त्याच्या दुप्पट ऍटलिस्ट आपल्याला फ्लुइड विथ ब्लड द्यायचं आहे. खूप एक्सेसिव्ह ब्लड फ्लुइड आपण देत नाही ना, त्याच्यामुळे क्लॉटिंग फॅक्टर्स लूज होऊ शकतात ना, डायल्यूट होऊ शकतात. त्याच्यामुळे 1 to 2 ml फॉर एव्हरी ब्लड लॉस एवढं फ्लुइड आपल्याला द्यायचं आहे. तर प्रेफरेबली क्रिस्टलॉइड, ज्याच्यामध्ये नॉर्मल सलाईन आणि रिंगर लॅक्टेड हे आपल्याला लगेच सुरू करायचं आहे. तर IV फ्लुइड जर तुम्ही महिलेला दिलं नाही आणि ब्लड लॉस ऑलरेडी कमी झालेला आहे, तर महिला काय होईल, शॉकमध्ये जाईल. तिला शॉक मधून रिवाईव्ह करायला, वापस आणायला तुम्हाला काय करावं लागेल, तिला लॉस झालेलं फ्लुइड द्यावं लागेल, बरोबर. तर IV फ्लुइड किंवा IV इन्फ्युजन देणं हे अतिशय आवश्यक आहे. करेक्ट. आणि कुठल्या रंगाचा कॅन्युला पाहिजे? युजली आपण जेव्हा पीपीएच बद्दल बोलतो, 18. एकतर 18, मिनिमम 18 ऍटलीस्ट. 18 कुठल्या रंगाचा येतो? हिरवा हिरव्या रंगाचा. किंवा ऑरेंज येतो 16 इज ग्रे कलर आणि 14 त्याच्यापेक्षा मोठा ऑरेंज. तर ऍटलीस्ट 18. युजली आपण 16 ठेवायला पाहिजे. आत्ताच्या गाईडलाईन्स आल्या त्याच्यामध्ये 16 रेकमेंड करतात, म्हणजे ग्रे कॅन्युला रेकमेंड करतात. बट मिनिमम 18 म्हणजे हिरवा कॅन्युला, जिथेही एक्सेसिव्ह ब्लड लॉस होतो, फक्त पीपीएचच नाही है ना, ऍक्सिडेंटल केसेस, बर्न्स, या अशा कंडिशन्स मध्ये नेहमी जे आपल्याला फास्ट फ्लुइड रेसिस्टेट करायचं आहे, नेहमी मिनिमम हिरव्या रंगाचा कॅन्युला हा वापरायला पाहिजे. तर प्रत्येकाच्या किट मध्ये एक ग्रीन कॅन्युला तर पाहिजेच है ना, ज्यांच्याकडे नसेल. आय थिंक सगळ्यांनी एक एक कॅन्युला तर ठेवलेला होता. ओके, परत काही सुटलं का? मेडिसिन झाल्या, मसाज झाली, IV फ्लुइड झाले. परत कॅथेटरायझेशन तुम्हाला काय वाटतं, आवश्यक आहे की आवश्यक नाही आहे? काय बोलले? काय बोलले? आवाज आला नाही, काय बोलले? कॅथेटरची आवश्यकता नाही सर. हा, आता बघा, कॅथेटरची आवश्यकता आहे की नाही? कॅथेटरची आवश्यकता ही अतिशय आहे, खरं सांगायला गेलं तर, है ना. कॅथेटर जर तुम्ही केलं नाही आणि जर ब्लॅडर फुल झालं, त्याच्यामुळे ते ब्लीडरला परत ऍक्टिव्हेट करेल ब्लड लॉस करायला. ठीक आहे. सो कॅथेटरायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन पीपीएच. ठीक आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट इंटरव्हेन्शन आहे कॅथेटराइज करणं. कारण जर ब्लॅडर एम्प्टी होत नाहीये, तर त्याच्यामुळे काय होईल, युटेराइन आर्टरी परत स्टिम्युलेट होईल है ना, ब्लीड करायला. सो ब्लॅडर नेहमी एम्प्टी असायला पाहिजे, त्याच्यामुळे कॅथेटरायझेशन इज इम्पॉर्टंट. परत काही सुटलं का? आता पूर्वी आपण काय करायचो ना, तुम्ही बऱ्यापैकी मला सांगितलं की मॅनेजमेंट कसं आहे. एकदा आपण बघूया. मला सांगा, महिलेची पोझिशन कशी असायला पाहिजे जेव्हा महिला शॉक मध्ये आहे, एक्सेसिव्ह ब्लड लॉस मध्ये आहे? महिलेला कसं ठेवायला पाहिजे? सरळ, हेड लो किंवा हेड अप? काय पाहिजे? हे बेसिक गोष्ट आहे शॉक मध्ये करायची. कसं असायला पाहिजे तिचं? हेड लो. कारण युजली काय होतं, ब्लड लॉस, ब्लड व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे महिलेचे जे व्हायटल ऑर्गन्स आहे, काहीतरी चांगलीच उत्तर द्या आता, द्यायला तुम्हाला चेंज करून. महिलेचे जे व्हायटल ऑर्गन्स आहे, फॉर एक्झाम्पल हार्ट, ब्रेन आणि लंग्स, या तिन्ही ऑर्गन्सला ब्लड सप्लाय किंवा ऑक्सिजन सप्लाय पुरेसा होण्यासाठी आपण काय करतो? हेड लो करतो. ज्याच्यामुळे आपण जो ब्लड फ्लो आहे तो हार्टकडे डायव्हर्ट करतो आणि ज्याच्यामुळे ब्रेन आणि लंग्सला पुरेसा ऑक्सिजन भेटू शकतो. तर नेहमी शॉकमध्ये महिलेला कुठली पोझिशन द्यायला पाहिजे? हेड लो, है ना. करेक्ट की नाही? की सरळ बसवायला पाहिजे?
हेड लो. दुसरी गोष्ट मला सांगा, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप अतिशय सोपी पण इम्पॉर्टंट गोष्ट. आता तुम्ही स्क्रीनवर बघत होता गोल्डन अवर मॅनेजमेंट. इथे लिहिलेलं होतं की गोल्डन अवर मॅनेजमेंट म्हणजे पहिल्या तासामध्ये तुमचा पीपीएच मॅनेज व्हायला पाहिजे. मग तुम्ही एकट्याने पीपीएच मॅनेज करू शकता का, एकटा स्टाफ? नाही सर, नाही. सर्व मिळून सर. नाही, है सर ना? यांना बोलायचं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप सोपी, सिली पण महत्वाची, इज शाऊट फॉर हेल्प. डॉक्टरांना लगेच फोन करा आणि जेही तुमचे साथी तिथे आहेत, है ना, नर्स आहेत, वॉर्ड बॉय आहेत, रिसेप्शनिस्ट आहेत, अशांना कॉल करून त्यांची मदत घ्या. कारण तुम्ही सुरुवातीच्या 1 तासामध्ये जर कॉम्प्लिकेशन मॅनेज केला नाही, ब्लड लॉसला जर तुम्ही ट्रीट केलं नाही, तर कॉम्प्लिकेशन वाढेल, है ना, ती अजून जास्त अनस्टेबल होईल महिला आणि मृत्यूचा रिस्क वाढेल. सो गोल्डन अवर मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे नेहमी टीम वर्क करणं आवश्यक आहे. तर टीम वर्क म्हणजे काय? सगळ्यांना मदतीला बोलवणे, डॉक्टरांना डेफिनेटली इन्फॉर्म करणे, फोन करणे, पण डॉक्टर येईपर्यंत तुमच्या टीम मध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना बोलवून या सगळ्या आताच तुम्ही सांगितलं की सर मसाज करायची आहे, मेडिसिन द्यायची आहे, कॅथेटर करायचं आहे, फ्लूइड लावायचं आहे. मग एकटा व्यक्ती कसा करेल? तर हे सगळं करायला तुम्हाला एक टीम लागेल. सो दॅट इज वाय शाऊट फॉर हेल्प किंवा टीमला बोलवणे इज आवश्यक. आता तुम्ही मला बरोबर सांगितलं की सर आम्ही हे सगळं करू, है ना, याला आपण बोलतो ट्रॅडिशनल मेथड. आता मला सांगा, पिटोसिन किती लावायला पाहिजे बरं ड्रीप मध्ये? तुम्ही सांगितलं की सर पिटोसिन लावायचं आहे. किती लावायचं आहे पिटोसिन? 4 एम्प्युल 20 units. 20 युनिट्स पिटोसिन आपल्याला ड्रीप मध्ये लावायचं आहे. किती ml फ्लुइड मध्ये लावायचं आहे 20 युनिट्स पिटोसिन? 500 ml. गाईडलाईननुसार 1000 ml RL मध्ये. ठीक आहे, 1000 RL मध्ये 40 ते 60 ड्रॉप पर मिनिट या रेटने लावायचंय. करेक्ट? तर पिटोसिन हे आपल्याला 20 युनिट्स म्हणजे किती अँप्यूल झाले? 4. 4 4 ampoule. अँप्यूल, है ना. एका अँप्यूल मध्ये 5 युनिट्स, तर 4 अँप्यूल आपण 1 लिटर नॉर्मल सलाईन किंवा RL मध्ये टाकून लावणार आहोत. मला आता सांगा, पीपीएच प्रिव्हेंट करायला, आता आपण पीपीएच झाल्यानंतर बोलतोय, पीपीएच होऊ नये म्हणून आपण काय करतो? 3rd स्टेजला मॅनेज करतो, बरोबर? प्लासेंटा वाली जी स्टेज आहे ती मॅनेज करतो की नाही? महिलेला काय इंजेक्शन देतो डिलिव्हरी नंतर, पोस्ट डिलिव्हरी? पिटोसिन. ओके, तर आपण आता प्रिव्हेन्शन बद्दल बोलतोय. हा, 1 मिनिट. तर पोस्ट डिलिव्हरी म्हणजे 3rd स्टेज ऑफ लेबर जेव्हा सुरू होते डिलिव्हरी नंतर, त्या कंडिशन मध्ये प्रेफर्ड ड्रग काय आहे? ऑक्सिटोसिनच. काय आहे फर्स्ट लाईन ड्रग? ऑक्सिटोसिन, मिथर्जिन नाही. WHO च्या रिसेंट गाईडलाईन नुसार फर्स्ट लाईन ड्रग हे नेहमी आहे पिटोसिन. 10 युनिट्स फक्त. किती युनिट द्यायचं आहे आफ्टर डिलिव्हरी? 10 units. आयव्ही किंवा आयएम. जर आयव्ही लाईन लागलेला आहे तर आयव्ही देऊ शकता. आयव्ही लाईन नसेल सिक्युअर केलेली आहे तुम्ही इंट्रामस्क्युलर देऊ शकता. तर कोल्ड चेन नाही आहे, म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलेले ड्रग नाही आहे किंवा 2 ते 8 डिग्री मध्ये तुमचं ते स्टोअर नाही आहे, अशा कंडिशन मध्ये कार्बेटोसिन, है ना. दुसरं ड्रग काय सांगितलेलं आहे गाईडलाईन मध्ये? कार्बेटोसिन. आणि जर तुमच्याकडे कार्बेटोसिन नाही आहे, ऑक्सिटोसिन संपलाय किंवा फ्रीज मध्ये नाहीये, तर मिझोप्रोस्टोल. काय ड्रग द्यायचे प्रिव्हेन्शन साठी पीपीएच ला? ऑक्सिटोसिन प्रेफर्ड. नसेल तर कार्बेटोसिन 100 मायक्रोग्रॅम, नसेल तर मिझोप्रोस्टोल 400 to 600 मायक्रोग्रॅम. ओके, 400 ते 600 ओरली द्यायच्या. हे 3च ड्रग रेकमेंडेड आहे फॉर प्रिव्हेन्शन. मिथार्जिन, कार्बोप्रोस्ट, सिंटोमेट्रिन किंवा पॉज आपण पीपीएच ला प्रिव्हेंट करायला वापरत नाही. पीपीएच होऊ नये म्हणून लावणार का आपण पॉज? नाही, झाल्यानंतर लावायचं आहे. पीपीएच प्रिव्हेंट करायला मिथर्जिन द्यायचं आहे का होऊ नये म्हणून? नाही, पण झाल्यानंतर आपण मिथर्जिन वापरू शकतो. सगळ्यांना कळतंय मी काय बोललो? प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे 3rd स्टेजला मॅनेज करताना आपल्याला 3च ड्रग रेकमेंडेड आहे. टोसिन, नसेल तर कार्बेटोसिन, नसेल तर मिझोप्रोस्ट. कार्बोप्रोस्ट, मिथार्जिन, सिंटोमेट्रिन कॉम्बिनेशन ड्रग आहे किंवा पॉज हे आपण 3rd स्टेज मध्ये लावत नाही, प्लासेंटा डिलिव्हरीच्या आधी लावत नाही. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगितलं की सर पिटोसिन आपल्याला लावायचं आहे. करेक्ट. ठीक आहे, 1 लिटर नॉर्मल फ्लुइड मध्ये. आता पूर्वी आपण काय करत होतो? हॅलो, हा बोला. हॅलो, हा सर, जर पेशंटचं ब्लड निगेटिव्ह असेल तर हॅलो, हा बोला पेशंटचं बोला. ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह पेशंटचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर काय करायचं? हा, ते आपण पुढे बघूया याच्यामध्ये. ठीक आहे, मॅनेजमेंट मध्ये.
ठीक आहे, तो पण आहे याच्यामध्ये पॉईंट. आपण एका सिक्वेन्सने जाऊया इथे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का काय ड्रग्स प्रिव्हेंट करण्याला लावतोय आणि काय ड्रग्स आपण मॅनेज करायला लावतो. हे सगळे ड्रग्स मी नाही सांगितले ते आपण मॅनेजमेंट मध्ये लावू शकतो. आता काय होतं, पूर्वी आपण जे करायचो त्याला बोलायचो आपण ट्रॅडिशनल मेथड ऑफ पीपीएच मॅनेजमेंट. आणि आपण सिक्वेन्सने करायचो. आधी पिटोसिन लावलं, काही वेळांनी पॉज दिलं, मग मसाज केली, मग आयव्ही फ्लूइड लावलं. आत्ताच्या गाईडलाईन नुसार डब्ल्यूएचओनी त्याला सुद्धा चेंज केलेला आहे. त्याला बोलतात बंडल अप्रोच ऑफ पीपीएच मॅनेजमेंट. बंडल अप्रोच म्हणजे काय? हा बंडल लगेच तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये करायचा आहे. असं नाही की मी एक करेल मग काही वेळाने दुसरं करेल. तर त्याच्यासाठी शब्द सुचवलेला आहे ई मोटिव्ह, MOTIVE. हा शब्द GOI आणि सोबतच डब्ल्यूएचओनी प्रत्येक पीपीएच मॅनेजमेंट मध्ये फॉलो करायला सांगितलेला आहे. आता आपण पूर्वी ज्या मेथड्स करायचो है ना, सिक्वेन्शियल मेथड्स किंवा ट्रॅडिशनल मेथड्स, ते आता आपण फॉलो करत नाही. ठीक आहे, तर आपण आता काय फॉलो करतो? बंडल अप्रोच ऑफ पीपीएच मॅनेजमेंट. तर ई मोटिव्ह सगळ्यांना कळायला पाहिजे, ई मोटिव्ह सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे. काय आहे ई मोटिव्ह? ई म्हणजे अर्ली आयडेंटिफिकेशन. बघा, पीपीएच ब्लड लॉस 500 पेक्षा जास्त आहे का? नसेल तर तिचा शॉक इंडेक्स तर 1 पेक्षा जास्त नाही किंवा तिच्यामध्ये काही शॉकची लक्षणं तर नाही. तर अर्ली आयडेंटिफिकेशन अतिशय आवश्यक. एम म्हणजे मसाज द फंडस ऑफ युटरस. जसं मी बोललो तुम्हाला, कंटिन्यू सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला एक्सटर्नल मसाज प्रोव्हाइड करायची आहे. त्याच्यामुळेही काही हॉर्मोनल सिक्रिशन्समुळे युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होईल. ओ इज फॉर ऑक्सिटोसिन. तर जर आपण बोललो फर्स्ट लाईन ड्रग इज नेहमी पिटोसिन. 20 युनिट्स इंट्रामस्क्युलर द्यायचं नाही आहे. याच्यामध्ये काय लावतोय आपण? 20 युनिट्स आपण ड्रीप मध्ये 1 लिटर RL मध्ये 40 ते 60 ड्रॉप पर मिनिट लावत आहोत. इथे बोलस द्यायची गरज नाही. आपण डायरेक्ट IV किंवा IM देत नाही. नेहमी आपल्याला पॉइंट मध्ये लावायचं आहे. टी इज ट्रायनेक्झेमिक ऍसिड. जसं मी बोललो, प्रत्येक प्रकारच्या पीपीएच मध्ये पॉज इंजेक्शन लावायचं आहे. 1 ग्रॅम पॉज IV ओव्हर 5 to 10 मिनिट्स हे द्यायचं आहे. IV इज आयव्ही फ्लुइड म्हणजे क्रिस्टलॉइड्स, RL आणि नॉर्मल सलाईन. हे आपल्याला लगेच सुरू करायचं आहे. सुरुवातीच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये 1 लिटर नॉर्मल सलाईन आपल्याला फास्ट द्यायची आहे. आणि ई म्हणजे इव्हॅक्युएटिंग द युटरस ब्लॅडर. जर प्लॅसेंटा रिटेंड आहे, इनकम्प्लीट डिलिव्हर झालाय तर त्याला डिलिव्हर करा. ब्लॅडर फुल आहे तर कॅथेटराइज करा. हे करूनही जर ब्लड लॉस थांबत नसेल तर त्या केसला आपल्याला एस्केलेट करायचं आहे, म्हणजे पुढचं मॅनेजमेंट करायचं आहे किंवा रेफर करायचं आहे. सो ई मोटिव्ह इज द प्रेझेंट बंडल मॅनेजमेंट ऑफ पीपीएच. तर हा सगळ्यांना ई मोटिव्ह लक्षात पाहिजे. ई लवकर ओळखणे, ई अर्ली आयडेंटिफिकेशन, एम मसाज, ओ ऑक्सिटोसिन 20 युनिट्स इन ड्रीप, टी ट्रायनेक्झॅमिक ऍसिड पॉज, IV फ्लुइड्स RL किंवा NS प्रेफर्ड क्रिस्टलॉइड्स, आणि ई म्हणजे एम्प्टी द युटरस अँड ब्लॅडर, आणि मग एस्केलेट. याच्यामुळे जर ब्लड लॉस थांबत नसेल तर. इतकं सगळ्यांना क्लिअर आहे का ई मोटिव्ह? ओके, तर आता आपण बघूया पुढची मॅनेजमेंट. हे केल्यानंतरही तुम्हाला वाटत आहे की ब्लड लॉस कंट्रोल नाही आहे किंवा युटरसचा टोन आताही हार्ड वाटत नाहीये, तर आपण जातो पुढच्या मॅनेजमेंटकडे. आधी तर आपण हे बघूया, ड्रग्ज जे तुम्ही मला सांगितले आता त्याचे डोस काय काय आहेत आणि मॅक्सिमम आपण किती देऊ शकतो. तर तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की सर 20 युनिट्स पिटोसिन लावायचं आहे, करेक्ट. 1 लिटर RL किंवा NS मध्ये 40 to 60 ड्रॉप जायचं आहे. किती आपण लावू शकतो? हे किती फ्लुइड देऊ शकतो IV फ्लुइड सोबत, ऑक्सिटोसिन सोबत? मॅक्सिमम ऑफ किती? तर अराउंड 60 इंटरनॅशनल युनिट्स पिटोसिन इन 3 लिटर फ्लुइड. याच्यापेक्षा जास्त रेकमेंडेड नाही आहे इन 24 अवर्स, है ना. तर 60 युनिट्स पिटोसिन नेहमी ड्रीप मध्ये तर 3 लिटर फ्लुइड सोबत आपण देऊ शकतो. बोलस द्यायचं नाही आहे, ठीक आहे. मध्ये कुठलंही IV द्यायची गरज नाही. कंटिन्यू द ड्रीप. मिझोप्रोसोलचा काय डोस आहे? किती मिझोप्रोसोल द्यायचा आहे पीपीएच मध्ये? किती डोस द्यायचा आहे मिझोप्रोसोलचा? सगळ्यांना बोलायचं आहे. 800 मायक्रोग्रॅम. जसं मी आता बोललो की थर्ड स्टेज मध्ये आपण 400 ते 600 देतो. त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल डोस 800 मायक्रोग्रॅमचा परेक्टली किंवा सबल्युंगली द्यायचा आहे. तर सिंगल डोस मिझोप्रोस्टॉल. कार्बोप्रोस्ट देऊ शकतो का? कार्बोप्रोस्ट इंजेक्शन, कार्बोप्रोस्ट द्यायचं की नाही, किंवा कशामध्ये कॉशियसली द्यायचं कार्बोप्रोस्ट?
कार्बोप्रोस कुठल्या केसेसमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे किंवा कॉशियसली वापरावं लागेल? कार्डियक पेशंटला नाही देऊ हा? शकत. कार्डियक पेशंटला नाही द्यायचं सर. बेसिकली इन ब्रॉन्कियल अस्थमॅटिक पेन. Asthmatic. ठीक आहे, तर कार्बोप्रोस आयएम देतो की आयव्ही देतो? आय एम इंट्रामस्क्युलर देतो, 250 मायक्रोग्राम मध्ये येतं आणि त्याचे टोटल ऑफ 8 डोसेस आहे ना. 15-15 मिनिटाला तुम्ही युट्रसचा टोन इव्हॅल्युएट करून कार्बोप्रोस रिपीट करू शकता. तर 250 मायक्रोग्रामचे 8 डोसेस म्हणजे टोटल ऑफ 2 mg विदिन 24 आवर्स आपण लावू शकतो. कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अस्थमा. मिथर्जिन लावू शकतो का आपण? इंजेक्शन मिथर्जिन कशामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे? एर्गोमेट्रिन, कार्डियाक पेशंट आणि हायपरटेन्शन, कारण वॅसोकन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हे एलिव्हेट होईल. तर मिथर्जिन हे 0.2 mg मध्ये येतं. आयएम किंवा आयव्ही रेकमेंडेड आहे. याचे आपण 5 डोसेस है ना, सुरुवातीचा 1 डोस आपण 15 मिनिटांनंतर रिपीट करू आणि मग पुढच्या 4 डोस हे प्रत्येकी 4 तासाला रिपीट करून आपण 1 mg ऑफ मिथर्जिन कॅन बी गिवन इन 24 आवर्स. पण कार्डियाक पेशंट, हायपरटेन्सिव्ह केसेस, कन्व्हल्जन्सची हिस्ट्री असेल अशा केसेसमध्ये आपण वापरत नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इंजेक्शन पॉज 1 ग्रॅम आपल्याला लगेच द्यायचं आहे आणि पॉज हे नेहमी 3 तासाच्या आधी लावलं तर त्याचा जास्त फायदा होतो. म्हणजे लगेच तुम्ही ब्लड लॉस आयडेंटिफाय केला आणि पॉज द्यायचा आहे विदिन 3 आवर्स. ठीक आहे, 3 तासाच्या पुढे त्याचा फायदा नाही. वाटलं तर आपण परत 30 मिनिटांनंतर परत रिपीट करू शकतो 1 ग्रॅम, किंवा 24 तासानंतर तुम्हाला वाटतंय की ब्लड लॉस हा परत स्टार्ट झालेला आहे तर आपण परत 1 ग्रॅम पॉज हा आयव्ही देऊ शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना हा ड्रग चार्ट? इज इट क्लिअर? परत एकदा रिपीट करतोय. इंजेक्शन पिटोसिन सुरुवात आपण 20 युनिट्स पासून करतोय, पण 60 इंटरनॅशनल युनिट्स पर्यंत आपण 3 लिटर मध्ये पिटोसिन देऊ शकतो. फार जास्त पिटोसिन दिल्यामुळे नॉशिया आहे, इलेक्ट्रोलाइट लॉस आहे, हायपोटेन्शन आहे, हे सगळं होऊ शकतो. सो लिमिट इट टू 60 युनिट्स. मिझोप्रोस्टोल सिंगल डोज 800 मायक्रोग्रॅम है ना, रेक्टली किंवा सबल्युंगली तुम्ही देऊ शकता. फिवर, चिल्स हे महिलेला होईल हे बघायचं आहे. कार्बोप्रोस्ट 250 मायक्रोग्रामचे 8 डोजेस म्हणजे 2 mg टोटल हे आपण लावू शकतो इंट्रामस्क्युलर. मिथर्जिन 0.2 mg इंट्रामस्क्युलर किंवा इंट्रावेनस. ठीक आहे, 5 डोजेस म्हणजे टोटल ऑफ 1 mg आपण देऊ शकतो. कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात ठेवा. आणि पॉज शुड बी गिवन और मस्ट बी गिवन विदिन 3 आवर्स. 1 ग्राम लावायचा आहे आणि आपण अर्ध्या तासानंतर परत किंवा 24 तासानंतर जर ब्लड लॉस सुरू झाला तर आपण त्याला रिपीट करू शकतो. हा क्लिअर आहे सगळ्यांना चार्ट? येस ऑर नो? येस. 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 तर आतापर्यंत आपण बघितलं की डेफिनेशन्स काय आहे पीपीएचच्या रिवाइज, त्यानंतर शॉकची लक्षणं काय आहे, शॉक इंडेक्स काय आहे, प्रायमरी आणि सेकंडरी पीपीएचचं क्लासिफिकेशन विथ कॉजेस आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं ई मोटिव्ह म्हणजे बंडल अप्रोच जो रिसेंटली WHO ने दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं मॅक्सिमम डोज ऑफ युट्रोटोनिक्स जे पीपीएच मध्ये आहे. आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर जर ब्लड लॉस कमी नाही झाला तर आपण काय करणार. सो त्याच्यानंतर ऍक्च्युली येते मॅन्युअल्स, ज्याच्यामध्ये आपण करतो बायमॅन्युअल कॉम्प्रेशन, एक करतो आपण एओर्टिक कॉम्प्रेशन आणि एक करतो आपण कॉन्डम टॅम्पोनेट है ना. हे आपण जर मेडिकल मॅनेजमेंटनी महिला स्टेबल होत नसेल, ब्लड लॉस कंट्रोल होत नसेल तर आपल्याला या 3 कॉम्प्रेशनचा वापर करायचा आहे. तर पहिला कॉम्प्रेशन काय आहे, बायमॅन्युअल कॉम्प्रेशन. हा इंटरनल कॉम्प्रेशन आहे, आपल्याला युट्रस मध्ये हात इन्सर्ट करून करायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे इन्फेक्शन प्रोटोकॉल्स हे आपल्याला फॉलो करायचे आहे. तर डेफिनेटली हँड वॉश करायचे आहे सगळ्या स्टेप्स फॉलो करून. त्याच्यानंतर रेग्युलर ग्लोव्ज न वापरता आपण इथे नेहमी लॉंग एल्बो ग्लोव्ज है ना, जे आपल्या एल्बो पर्यंत ग्लोव्ज येतात ते वापरायचे आहे. पण बऱ्याच ठिकाणी एल्बो ग्लोव्ज नसतात, त्याच्यामुळे आपण काय सांगतो, जो पहिला ग्लोव्ज आहे त्याचा आपल्याला जी 4 बोटं आहे अंगठा सोडून ती कट करायची आहे, त्या ग्लोव्जला वर चढवायचा आहे एल्बो पर्यंत आणि मग दुसरा ग्लोव्ज घालून त्या 2 ग्लोव्जला टाय करायचा. असा तुमचा लॉंग ग्लोव्ज तयार होईल. ठीक आहे, तर तुमच्याकडे ऑलरेडी एल्बो ग्लोव्ज आहेत लॉंग वाले, इट इज वेल अँड गुड. बट नसेल तर ही प्रोसिजर करताना नेहमी तुम्हाला ही टॅक्टिक वापरावं लागेल की 2 ग्लोव्जचा वापर करून तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करत आहात. त्याच्यानंतर पेरिनियल क्लिनिंग है ना, डायरेक्ट हात इन्सर्ट न करता वजानल एरिया तुम्हाला क्लीन करायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करतो कोणी सांगू शकतं का? या फोटोमध्ये काय वाटतंय तुम्हाला, काय करत आहे, काय करत आहे या फोटोमध्ये असं वाटतंय?
तर एक हात जो आहे है ना, राईट हँड, ठीक आहे, कुठे इन्सर्ट केलेला आहे? वजायनामध्ये. युटरस मध्ये दिसतोय का तो हात? नाही, युटरसच्या बाहेर आहे, सर्विक्स जवळ, है ना. तर राईट हँड आपण वजायना थ्रू सर्विक्स पर्यंत इन्सर्ट केलेला आहे. अंगठा नेहमी आत असायला पाहिजे या प्रोसिजर मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि आपण जी युटरसची खालची वॉल आहे त्याला वर पुश करतोय, आणि दुसरा हात वरून फंडसच्या मागे ठेवून युटरसची जी वरची वॉल आहे त्याला खाली प्रेस करतोय. तर बघितलं का, युटरसला एकमेकांवर प्रेस केल्या जात आहे ना. जसं युजली आपण जी टेक्निक वापरतो, जेव्हाही आपल्याला ब्लड लॉस होतो, आपण काय करतो? पट्टी बंधन करतो ना, तिथे प्रेस करून ठेवतो, बरोबर, काही वेळ, किंवा काहीतरी त्याच्यावर दाबतो. तर तीच टेक्निक आपण इथे कॉम्प्रेशनची वापरतोय. तर एक हात आपला युटरस मध्ये आहे विथ लॉंग एल्बो ग्लोव्स, अंगठा आत आहे. दुसरा हात आपला वरून फंडसच्या मागे आहे, है ना, म्हणजे जी पोस्टियल वॉल आहे तिला आपण अँटेरियर वॉलवर पुश करतोय, आणि दोन्ही वॉल्सला 10 ते 15 मिनिटं कॉम्प्रेस करून ठेवतो, प्रेस करून ठेवतो, ज्याच्यामुळे युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते आणि ब्लड लॉस हा रिड्यूस होतो. हा कोणत्या पीपीएच मध्ये करायला पाहिजे? टोन, ट्रॉमा, टिश्यू की थ्रॉम्बिन? काय वाटतं तुम्हाला? दिस इज रेकमेंडेड इन अटोनिक पीपीएच, याच्यामुळे युटरस सॉफ्ट आहे. जर युटरस ऑलरेडी हार्ड आहे, है ना, किंवा टिश्यू आत आहे, अशा केसेसमध्ये आपण बायमॅन्युअल करणार नाही. तर दिस इज रेकमेंडेड इन ॲटोनिक पीपीएच मॅनेजमेंट, ठीक आहे, जिथे युटरस आताही कॉन्ट्रॅक्ट हार्ड झालेलं नाही. ठीक आहे. सो दिस इज बायमॅन्युअल कॉम्प्रेशन. आपण कुठल्याही इक्विपमेंटचा वापर करत नाहीये, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा वापर करत नाही हे कॉम्प्रेशन करताना, बट दिस इज इंटरनल कॉम्प्रेशन, है ना, इंटरनल मसाज. ठीक आहे. सो दिस इज डन इन ॲटोनिक पीपीएच. दुसरा कॉम्प्रेशन आहे एक्सटर्नल, विच इज डिफिकल्ट करायला ऍक्च्युली. काय वाटतंय तुम्हाला या फोटोमध्ये बघून? काय होत असेल या कॉम्प्रेशन मध्ये? कोणी सांगू शकतं का त्या कॉम्प्रेशन मध्ये तुम्हाला काय वाटतंय, काय होतंय? ब्लिडिंग प्रेस करून बघायची. हा, म्हणजे एक हात कुठे वाटतोय तुम्हाला? पोटावर एकदम पोटावर आहे, वजन नाभीवर आहे. आणि दुसरा हात कुठे वाटतोय, कुठे ठेवलेला असेल? वजनाच्या तिथं. हा, ऍक्च्युली दुसरा हात ठेवलेला आहे फिमोरल आर्टरीवर, है ना. जांघेमध्ये जी आपली फ्युमरल पल्स आहे ती एका हाताने पॅल्पेट करत आहे ती हेल्थ केअर प्रोव्हायडर. ठीक आहे. तर असा बघा, ऍक्च्युली हा त्यांचा बाहेर आहे, तर एक हात कुठे असायला पाहिजे आपला? नाभीवर. आपण अंगठा बाहेर ठेवतो याच्यामध्ये, कारण मी बायमॅन्युअल मध्ये काय सांगितलं तुम्हाला, तुमचा अंगुठा हा आत असायला पाहिजे. बायमॅन्युअल कॉम्प्रेशन मध्ये आत आणि एओटिक कॉम्प्रेशन मध्ये बाहेर. तर तुम्ही बघाल, जो हात आहे नाभीवर त्याच्यामध्ये अंगठा बाहेर आहे, आणि ही जी फिस्ट आहे, ठीक आहे, तर अंगठा बाहेर. कारण जर तुम्ही अंगठा आत ठेवला तर हे तुमचं युनिफॉर्म बनणार नाही आहे ना, आणि याचा प्रेशर येणार नाही. त्याच्यामुळे अंगठा बाहेर, ही तुमची फिस्ट, आणि असा प्रेशर लागतो नेहमी, आहे ना, 90 डिग्रीवर. तुम्ही हा जर वाकडा ठेवून प्रेशर लावाल, तुमचा प्रेशर हा एल्बो मधनं येईल आणि एओर्टा कॉम्प्रेस होणार नाही. त्याच्यामुळे हात अंगठा बाहेर, ही फिस्ट एओर्टावर, आणि हात सरळ, म्हणजे तुमचा प्रेशर कुठून यायला पाहिजे? खांद्यामधनं, शोल्डरवरनं. कारण एओर्टा आणि तुमचं वरचं ऍब्डोमेन, त्याच्यामध्ये बरेचशा फॅट लेयर्स आहे ना, तर तितक्या फॅट लेयर्स कॉम्प्रेस करायला खूप ताकद लागते. तर तुम्ही जर हात वाकडा ठेवून कॉम्प्रेस केला तर एओर्टा कॉम्प्रेस होणार नाही, आणि जर एओर्टा कॉम्प्रेस झाला नाही तर ही टेक्निक फेल होईल. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं, दुसरा हात कुठे असायला पाहिजे? तर फिमोरल आर्टरी. नेहमी तुमचा हात हा फिमोरल आर्टरीवर ठेवायचा आहे, आणि जोपर्यंत फिमोरल आर्टरी बंद होत नाही, है ना, किंवा जेव्हा तुम्ही एओर्टा मधनं ब्लड सप्लाय बंद करा. आपण ऍक्च्युली याच्यामध्ये काय करतोय, जो लोअर बॉडीला ब्लड फ्लो होतोय, ब्लड सप्लाय होतोय एओर्टा मधनं, त्याला ब्लॉक करतोय, है ना. जर तुम्ही एओर्टा मधनं ब्लडला दाबून ब्लॉक केला तर फिमोरल पल्स लागणार का तुम्हाला? ब्लड सप्लाय नसल्यामुळे नाही. तर त्याचं जे मेजर आहे की तुम्हाला जर फिमोरल पल्स एकदम स्लो लागायला लागली आता, किंवा ती ऑलमोस्ट बंद झाली, याचा अर्थ तुमचं जे प्रेशर आहे एओर्टावर ते ऍडिक्वेट आहे, म्हणजे योग्य मात्रेत लागलेलं आहे. पण एओर्टिक प्रेशर देताना तुम्हाला वाटते की फिमोरल पल्स ही सुरू आहे ऍज इट इज, याचा अर्थ तुमचं प्रेशर हे ऍडिक्वेट नाही, किंवा त्याचा फायदा झालेला नाही. तर म्हणून एक हाताने काय बघायचं आहे? फिमोरल पल्स. तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही एओर्टाला योग्य प्रकारे कॉम्प्रेस केलं, आणि जो ब्लड फ्लो आहे गर्भाशयाला होणारा त्याला ब्लॉक केलं. आता हे कधी करणार आपण एओर्टिक कॉम्प्रेशन? एटोनिक पीपीएच मध्ये का की ट्रॉमॅटिक पीपीएच मध्ये? काय वाटतं, हे कधी करणार? तर याला असं काहीही नाही, कारण हे एक्सटर्नल कॉम्प्रेशन आहे.
हे तुम्ही कधी करायचं आहे माहिती आहे? जसे तुमची महिला वॉर्ड मध्ये आहे आणि तुम्हाला ओटी मध्ये शिफ्ट करायची आहे, तर ते 5 मिनिटं आहे तुमच्याकडे, तेव्हा एओर्टिक कॉम्प्रेशन करा. किंवा आता तुमच्याकडे ओटी मध्ये तुम्ही मॅनेज केलं, नाही झाली मॅनेज केस, तुम्हाला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेजला पाठवायचं आहे ना, ते 10 मिनिटाचा रेफरल. त्यावेळेस नातेवाईकांना सांगा की असं कॉम्प्रेशन करून जा, किंवा प्रोव्हायडर कोणी सोबत जात असेल तर त्यांनी हा टेक्निक वापरायचा आहे. किंवा त्याच्या पुढचा जो कॉम्प्रेशन आहे कॉन्डम टॅम्पोनेट, हा बनवायला 5 मिनिटं लागतो. तर हे बनवेपर्यंत तुम्हाला ब्लड लॉस प्रिव्हेंट करायला काय करायचं आहे? एओर्टाला कॉम्प्रेस करून ठेवायचं आहे. तर एओर्टिक कॉम्प्रेशन तुम्ही कॉन्डम टॅम्पोनेट बनवताना, शिफ्ट करताना किंवा रेफर करताना वापरायचं आहे. तर त्याला कुठलाही कॉज आयडेंटिफिकेशनची गरज नाही. कळालं का? एओर्टिक कॉम्प्रेशन ऍटोनिक मध्येही वापरू शकता, ट्रॉमॅटिक मध्येही वापरू शकता, किंवा टिश्यू आणि थ्रॉम्बिन मध्येही वापरण्यात येतो. इट इज बेसिकली ब्लड सप्लाय हा बंद करतोय आपण, इंटरप्ट करतोय, दॅट्स इट. ठीक आहे. आणि तिसरं कॉम्प्रेशन आहे बलून टॅम्पोनेट किंवा कॉन्डम टॅम्पोनेट. ठीक आहे. हे कसं बनवलं जातं याच्यासाठी मी तुम्हाला आधी एक व्हिडिओ दाखवतोय. हा तुम्ही एक व्हिडिओ बघा आणि तुम्हाला नंतर सांगायचंय की तुम्ही या व्हिडिओमध्ये काय बघितलं, मला काय कळालं हा व्हिडिओ बघून. ठीक आहे. दिसते सगळ्यांना? बघा तो. काय बघितलं तुम्ही या व्हिडिओमध्ये? काय बघितलं? युजली आपण बकरी बलून यूज करतो बरोबर हॉस्पिटल्समध्ये, है ना. सो दिस इज द सेम व्हर्जन, तसंच आहे.
पण हे आपण एकदम मिनिमल कॉस्ट मध्ये प्रिपेअर करू शकतो. साधारणतः 150 ते 200 रुपयामध्ये हा टॅम्पोनेट बनतो आणि त्याचा ॲटोनिक पीपीएच मॅनेजमेंट मध्ये बराचसा फायदा होतो है ना. दिस इज युज इन ॲटोनिक पीपीएच. तर काय केलं त्याच्यामध्ये, काय काय लागलं त्यांना, काय लागलं? कॅथेटर लागलं. तर कॅथेटर लागलं त्यांना. त्याच्यामुळे आपण नेहमी 2 कॅथेटर सांगितले होते है ना, एक कॅथेटराइज करायला आणि एक टॅम्पोनेट बनवायला. परत एक आयव्ही सेट, बॉटल है ना, सिरिंज आणि सुचर. पण तुम्ही बघितलं असाल सुचरचा वापर न करता त्यांनी काय ट्राय केलं तिथे है ना. जो आपला युरोबॅगचा पोर्ट आहे है ना, जिथे आपण युरोबॅग अटॅच करतो तिथून त्यांनी 2 रबर बँड्स कापली है ना गोल. आपण थ्रेडचाही वापर करू शकतो, पण थ्रेडमुळे काय होतं, युजली थ्रेड शार्प असल्यामुळे कॉन्डम फाटण्याची शक्यता जास्त असते है ना, त्याच्यामुळे तो टेम्परेट फायदा होणार नाही. तर त्याच्यामुळे आपण एकदम सेफ राहायला ते 2 रबर बँड्स कापतो, त्याच कॅथेटर मधले विचार स्टराईल, आणि मग त्याचाच वापर आपण कॉन्डम टाय करायला वापरतो. बरोबर. तर कॅथेटर होतं, सिरिंज होती, आयव्ही सेट, फ्लुइड आणि सुचर इन केस तुम्ही ठेवत असाल तर. सुरुवातीला त्यांनी काय केलं, बलून मध्ये काय पुश केलं, डिस्टिल वॉटर, हा डिस्टिल वॉटर पुश नाही केलं, एअर पुश केली ऍक्च्युली. एअर फक्त एअर घेतली सिरिंज मध्ये. आणि काय एअर सिरिंज मधून पुश केली, तर त्यांना तो फ्लुइड भरायला, पोर्ट तयार करायला, इनलेट तयार करायला आहे ना. तुम्ही फ्लुइड कुठे पुश करणार, तर जिथून तुम्ही डिस्टिल वॉटर पुश करता है ना आफ्टर कॅथेटरायझेशन, तिथून आपण फक्त एअर पुश केली. खूप लोक जेव्हा व्हिडिओ पाठवतात ते डिस्टिल वॉटर भरूनच पाठवतात, पण डिस्टिल वॉटर भरायची गरज नाही, फक्त एअर भरायची आहे सिरिंज मध्ये. इन्स्टिल करून तो बलून फोडायचा आहे. जर तुम्ही फोडला नाही तर तिथून पोर्ट तयार होईल का, फोडायचा की नाही बलून, नाही, बलून फोडायचा की नाही, नाही सर. बलून फोडला नाही तर फुगवून काय करणार, फोडायचं आहे ना. जी एअर पुश केली तुम्ही, जो बल्ब फुटला होता त्याला फोडलं ना, तिथूनच तर फ्लुइड जमा गोळा करायला मदत होईल सिस्टर है ना. तर तो बलून फोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्डमला किती ठिकाणी टाय केलं, त्याला 2 ठिकाणी. 2 ठिकाणी, दोन. वरती आणि खालचा एंड. तर दोन्ही ठिकाणी तुम्ही एकतर सुचर किंवा ते बँड जे मी तुम्हाला सांगितलं युरोपोर्टचे, तिथून बँड लावायचे. बँडला एकच नॉट नाही तर 2 नॉट घ्यावा लागेल, ठीक आहे, तेव्हाच त्याचं तो हे बरोबर होईल. त्यानंतर शेवटी काय केलं त्यांनी, ते बनवल्यानंतर टॅम्पोनेट बनवल्यानंतर काय केलं, जो टीप होता फोलिसचा तो कट केला. का कट केला तो फोलिसचा टीप, तिथून त्यांनी ड्रेनेज पोर्ट तयार केला है ना. जर तुम्ही तसाच टॅम्पोरेट इन्सर्ट केला तर इंटरनल ब्लिडिंग तुम्ही कसं असेस कराल है ना, कारण जर तुम्ही कुठून त्याला बाहेर यायला जागा नसेल तर इंटरनल ब्लिडिंग करू शकणार नाही. त्याच्यामुळे ते इंटरनल ब्लिडिंग असेस करायला आपण काय केलं, टिप ऑफ फोलिसला कट केलं, जेणेकरून जेव्हा तुम्ही युरोबॅग कनेक्ट कराल बाहेर तर तुम्हाला इंटरनल ब्लिडिंग ही असेस करता येईल फॉर 12-24 अवर्स. कळालं का टिप का कट केला है ना. सो लाईक वी डू इन. तर हे इन्सर्ट करायच्या आधी याला हे बनवायचं आहे, बनवून ठेवायचं नाहीये है ना. इट शुड बी प्रिपेअर्ड इमिजिएटली, कारण हा स्टराईल असायला पाहिजे. म्हणून जेव्हा मी सांगत होतो तुम्हाला की हा जो 5 मिनिटाचा वेळ आहे बनवायचा, तेव्हा तुम्ही एओर्टिक कॉम्प्रेशन करून ब्लड लॉसला थांबवू शकता किंवा कमी करू शकता है ना. तर हे बनवल्यानंतर तुम्हाला याला 5 ते 10 मिनिटं डीप करायचं आहे बेटाडीन सोल्युशन मध्ये. त्याच्यानंतर याला इन्सर्ट करायचं. कुठे इन्सर्ट करायचं, याला कुठे इन्सर्ट करायचं आपल्याला टॅम्पोनेटला, युटरस है ना, कारण जो युटरस फ्लॅबी आहे, सॉफ्ट आहे, तर हा कॉन्डम त्या युटरसचा शेप घेईल फ्लुइड भरल्यानंतर आणि त्याच्यावर प्रेशर इन्सर्ट करून ब्लड लॉस जो आहे तो कमी करेल. ठीक आहे, जर तुम्हाला हा फोटो दिसतो आहे ना, तर इथून आपण इन्सर्ट केलं युटरस मध्ये जे सॉफ्ट आहे, आणि हे भरल्यानंतर बघा त्या युटरसनी तो बलून पूर्ण युटरस मध्ये तो फिट झालेला आहे. तर तेवढं अमाऊंट ऑफ फ्लुइड तुम्हाला या कॉन्डम मध्ये भरायचं आहे. तर किती फ्लुइड साधारणतः भरावा लागतो, 300 ते 500 ml ऑफ नॉर्मल सलाईन है ना, किंवा रेझिस्टन्स येईपर्यंत. जेव्हा तुम्ही भराल आणि तुम्हाला आता फ्लुइड भरता येत नाहीये युटरस मध्ये, तिकडे कॅपॅसिटी संपलेली आहे, तर तुम्हाला ते रेझिस्टन्स फील होईल आणि त्या रेझिस्टन्स नंतर तुम्हाला फ्लुइड भरणं बंद करायचं आहे. तर साधारणतः 300 ते 500 ml नॉर्मल सलाईन भरायची आहे आणि 12 to 24 अवर्स हा तुम्हाला आत ठेवायचा आहे बलून. आणि आफ्टर दॅट, आफ्टर 12 to 24 अवर्स डिपेंडिंग ऑन द कंडिशन, तुम्हाला डिफ्लेट करायचं आहे. कळालं इथपर्यंत.
आता डिफ्लेट करताना आपण एका वेळेस सगळं फ्लुइड डिफ्लेट न करता त्याला ग्रॅज्युअली डिफ्लेट करतो. ठीक आहे. सुरुवातीला आपण जर 200 भरलेला आहे किंवा 300 भरले तर लगेचच आपण 300 रिमूव्ह करत नाही. आधी आपण 500 ते 100 ml रिमूव्ह करतो, खाली करतो, व्हायटल्स चेक करतो, ब्लड प्रेशर काय आहे है ना, ब्लड लॉस परत सुरू होत आहे का, असेल तर आपण जे काढलेलं आहे ते आपण परत भरतो, कारण याच्या पुढे आपल्याला सर्जिकल मॅनेजमेंट करावी लागते है ना, जर यांनी जर ट्रीट होत नसेल तर. पण 50 to 100 ml काढल्यानंतर व्हायटल स्टेबल आहे, ब्लड लॉस होत नाहीये, तर दुसऱ्या तासाला आपण 200 ml त्याचं डबल द फ्लुइड आपण काढून हा बलून बंद करू शकतो. ठीक आहे. तर 300 ते 500 ml ने त्याला भरायचं आहे, 12 ते 24 तास ठेवायचं आहे, कंटिन्युअस व्हायटल्स मॉनिटरिंग करायची आहे आणि त्याला ग्रॅज्युअली खाली करायचं आहे. एका वेळेसच आपण सगळं फ्लुइड खाली करत नाही. तर 50 to 100 ml ब्लड लॉस चेक करा, व्हायटल्स चेक करा, नसेल तर दुसऱ्या तासाला बाकी फ्लुइड खाली करा. कुठल्याही वेळेस बलून डिफ्लेट करताना तुम्हाला वाटतंय की ब्लड लॉस परत व्हायला लागला आहे, तर जितकं फ्लुइड तुम्ही काढलेलं आहे तितकं फ्लुइड तुम्हाला परत भरून, जोपर्यंत महिलेला तुम्ही सर्जरीसाठी घेत नाही द नेक्स्ट मॅनेजमेंट, तोपर्यंत तो टॅम्पोनेट आत ठेवायचा आहे, सो दॅट ब्लड लॉस जे आहे ते आपल्याला प्रिव्हेंट करता येईल. ठीक आहे. बिकॉज हे इंटरनल आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक डोज ऑफ अँटीबायोटिक, आणि सेम फॉर बायमेन्युअल कॉम्प्रेशन, ज्याच्यामध्ये आपण हात इन्सर्ट करून युट्रसला कॉम्प्रेस केलं, तिथेही अँटीबायोटिक्सची गरज असते. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? हे क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? तर हे सगळ्यांना होमवर्क भेटणार आहे, क्लिअर नसेल तरी, त्याच्यामुळे क्लिअर करा है ना. सगळ्यांना हा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे ग्रुपवर आज, म्हणजे आज ते पुढच्या वेडनेसडे पर्यंत, पुढच्या सेशन पर्यंत, सेशन 2 पर्यंत हा जो टॅम्पोनेट तुम्ही बघितला आता कसा बनवायचा, तसा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवायचा आहे. कारण इमर्जन्सी मध्ये जेव्हाही तुम्हाला बनवावा लागेल तर तुम्ही त्यावेळेस कन्फ्युज नाही होऊ शकत है ना. तुम्हाला माहिती पाहिजे की काय सामान लागणार आहे आणि तो पटापट 5 मिनिटामध्ये कसा बनवता येणार. जसं मी सांगितलं की गोल्डन अवर है ना, किंवा जरी तुम्ही महिला रेफर करत असाल तर ऍटलीस्ट टॅम्पोनेटचा वापर करून पिटोसिनची ट्रीप लावून नंतरच महिलेला रेफर करायला पाहिजे हायर सेंटरला. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत काय काय शिकलो आजच्या क्लासमध्ये? मॅनेजमेंटमध्ये एकतर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट जे आपण करतो ते बोललो, पण त्याला WHO ने कसं रिवाइज केलेलं आहे, बंडल अप्रोच ऑफ पीपीएच मॅनेजमेंट, ई मोटिव्ह, तो शब्द लक्षात पाहिजे. त्याच्यानंतर ड्रग चार्ट आणि प्रायमरी आणि सेकंडरी ड्रग्स इन पीपीएच मॅनेजमेंट, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर बायमेन्युअल कॉम्प्रेशन, एओर्टिक कॉम्प्रेशन आणि मग कॉन्डम टॅम्पोनेट किंवा बलून टॅम्पोनेट, असे 3 मॅन्युअर्स आपण आजच्या क्लासमध्ये शिकलो. आणि हे होमवर्क सुद्धा आहे. काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? नसेल तर आपण इथे बंद करूया आजचा क्लास, कारण 4:40 झाले आणि होमवर्क तुम्हाला करायचं आहे पुढच्या बुधवारच्या आधी. कारण पुढच्या बुधवारी काय, एक म्हणजे मला सांगायचं होतं सेल्फ असेसमेंट किंवा बेसलाईन असेसमेंट, जी तुम्हाला मागच्या वीक मध्ये लिंक आली नव्हती है ना, कोणाच्याच मेलवर लिंक गेलेली नाही, तर ती लिंक तुम्हाला या वीक मध्ये येईल, म्हणजे उद्या परवा किंवा सॅटर्डे किंवा मंडे पर्यंत. तर ती बेसलाईन असेसमेंट तुमच्या मेलवरनं तुम्हाला कंप्लीट करायची आहे. एक बेसिक लिंक आहे, तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे त्यावर आणि ती बेसलाईन सबमिट करायची आहे. आणि एक गोष्ट म्हणजे जे आपण आज शिकलो हे तुम्हाला सेफ डिलिव्हरी ऍप है ना, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रेकग्नाइज केलेली आहे, मॅटर्निटी फाउंडेशनने बनवलेली आहे. तर सगळ्यांना प्ले स्टोर वर जाऊन, सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे बरोबर है ना, तर प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला सेफ डिलिव्हरी ऍप है ना, अशी ऍप डाउनलोड करायची आहे, रजिस्टर करायचं आहे आणि तिथे तुम्हाला पीपीएच मॅनेजमेंट, इक्लेमच्या मॅनेजमेंट, AMT-SL असे सगळे व्हिडिओज तुम्हाला त्या ऍपवर सुद्धा पाहायला भेटतील. तुम्ही या ऍपचं मी नाव टाकेल, मी लिंक पण टाकणार आहे त्या ऍपची, बट फॉर युअर इन्फॉर्मेशन तुम्ही आताही प्ले स्टोर वर जाऊन सेफ डिलिव्हरी ऍप डाउनलोड करू शकता. इट इज व्हेरी हेल्पफुल. ठीक आहे. ठीक आहे. 1 मिनिट, मला आता अटेंडन्स काही लोकांचं ज्यांचं नव्हतं त्यांचं घ्यायचं आहे. तथास्तु हॉस्पिटल तुम्ही होता, त्याच्यामुळे तुम्हाला मी ऑलरेडी मार्क केलं आहे. तथास्तु हॉस्पिटल, लक्ष्मी हॉस्पिटल आहे का आज? लक्ष्मी हॉस्पिटल वर्धा, नीलम लक्ष्मी हॉस्पिटल है वर्धा, आहात तुम्ही? ठीक आहे. लाईफस्ट्रीम हॉस्पिटल, संदीप निखाडे सरांकडनं नागपूर, लाईफस्ट्रीम हॉस्पिटल नाही सर, वो नहीं आए. नाही आहे. पाटील हॉस्पिटल आहे सर. आहे, कृपा हॉस्पिटल आहे, आयकॉन हॉस्पिटल आहे,
देवकरे हॉस्पिटल आहात? देवकरे हॉस्पिटल शेवटपर्यंत आहात की नाही ते इम्पॉर्टंट आहे. येस सर. देवकरे हॉस्पिटल आहे सर. आहेत. कॉर्टेक्स हॉस्पिटल आहेत. मराठवाडा हॉस्पिटल नांदेड आहेत का नीलम? आहेत आहेत. हो नाही म्हणते पण. मॉम हॉस्पिटल सांगली मिरज मॉम हॉस्पिटल आहे. कमी हॉस्पिटल आहे. सौख्यम हॉस्पिटल नवी मुंबई सौख्यम हॉस्पिटल नवी मुंबई स्टुडंट आहे नाही. आशीर्वाद हॉस्पिटल गौडी हॉस्पिटल पुरी. गौडी हॉस्पिटल किंवा आशीर्वाद हॉस्पिटल सांगली नाहीये. सौख्यम हॉस्पिटल. सौख्यम हॉस्पिटल आहे का? हो. आहे. तुम्ही एरियाज हॉस्पिटल आहे. ऋग्वेद हॉस्पिटल आहे. त्यानंतर शालिनी हॉस्पिटल अं? शालिनी हॉस्पिटल सर. अच्छा शालिनी चोपडा हॉस्पिटल. ओके ठीक आहे. श्रमश्री हॉस्पिटल आहे. सनराइज हॉस्पिटल आहे सर. सनराइज हॉस्पिटल. डॉक्टर सौरभ पाटील आणि डॉक्टर किरण पुरोहित सरांकडनं आहे का? सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि पुरोहित हॉस्पिटल पुणे प्रेझेंट सर. सिद्धिविनायक हॉस्पिटल. सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे. आणि पुरोहित हॉस्पिटल येस सर. आहात का? हो हो आहे. अच्छा सौरभ पाटील सरांकडनं ना आणि किरण पुरोहित सरांकडनं कोण आहे? संध्या गुले. येस सर. आहे. ओके. आणि चोपडावाले हॉस्पिटल तुम्ही आहात? हो सर. शालिनी देवी नर्सिंग होम. बरं. शालिनी नीलम, हॉस्पिटल. चोपडा हॉस्पिटलची अटेंडन्स तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. श्यामश्री हॉस्पिटल. अच्छा श्यामश्री हॉस्पिटल तुमचं लागलं आहे तुम्ही सुरुवातीला आल्यामुळे. ठीक आहे. ओके. तर हे होते आजचे आपले टॉपिक. आता पुढे काय असणार आहे? पुढचा टॉपिक हॉस्पिटल हॉस्पिटल लागली अटेंडन्स लागली सगळ्यांची लागली अटेंडन्स. ठीक आहे. हॅलो. हा बोला. सर मातृसेवा हॉस्पिटल. मातृसेवा तुमची पण लागली अटेंडन्स लागली आहे. थँक्यू हा, सर. त्यांचे मला नावं शालिनी दिसते. हॉस्पिटल. कुठलं हॉस्पिटल? शालिनी हॉस्पिटल. हा शालिनी. चोपडा ना? हो हो चोपडा. हा लागलंय येस. आता मला सांगा पुढचा आपला पळापळीची कामं करू नका. वेळ आहे 1 मिनिट. पुढचा सेशन काय आहे ते ऐकायचं आधी तुम्हाला है ना. हा झाला आजचा टॉपिक पीपीएच जिथे आपण बऱ्याच रिवाइज गाईडलाईन शिकलो. पुढचा टॉपिक आपला असणार आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी. म्हणजे महिलेला प्रेग्नन्सी मध्ये जे हायपरटेन्शन होतं आणि त्याच्यामुळे होणारे डिसऑर्डर्स आहे ना. प्रीक्लॅम्शिया, सिव्हिअर प्रीक्लॅम्शिया, इक्लॅम्शिया, मॅक्सलचे डोजेस काय आहेत है ना. या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या क्लासमध्ये म्हणजे बुधवारी 3-3:30 वाजता शिकणार आहोत. इक्लॅम्शिया मॅनेजमेंटची किट आहे ज्याची मी चेकलिस्ट पाठवणार उद्या. आज मला नोट्स पाठवायची आहे. तर ती किट सुद्धा सगळ्यांना बनवून ठेवायची आहे. बऱ्याच लोकांनी पीपीएच ची किट सुद्धा अजून पाठवलेली नाही. त्याच्यामुळे पीपीएचचा मार्क त्यांचा 0 होईल हे लक्षात ठेवा है ना. आणि इक्लेम्शियाची किट जर आली नाही तर इक्लेम्शियाचा मार्क सुद्धा 0 होईल आणि मग सर्टिफिकेट येणार नाही. हे सगळ्यांना नोट करायचं आहे है ना. असं नाही की सरांनी सांगितलं 4 लोकांनी पाठवली आणि सर विसरले. माझ्याकडे सगळे नोट्स आहेत है ना. कोणी पाठवली आणि कोणी नाही पाठवलेलं आहे. सो मेक शुअर तुम्ही पीपीएच ची किट ज्यांनी नाही पाठवली ती पाठवायची आहे आणि इक्लेम्शियाची चेकलिस्ट नुसार किट बनवून ती सुद्धा पाठवायची आहे ग्रुपवर. ठीक आहे. आणि आरएच निगेटिव्ह मला विचारलेलं ते आपण पुढच्या क्लासमध्ये 10 मिनिटासाठी बोलूया त्याच्यावर. ठीक आहे. आता शिकवलेलं कंडोमचं ते पाठवायचं मला हो येस. आणि तो व्हिडिओ तर पाठवायचाच आहे. येस तो व्हिडिओ तर आहेच होमवर्क. त्याचा व्हिडिओ पाठवणार आहे ग्रुपवर. ठीक आहे. परत तुम्ही दाखवला तो बघा एकदा परत आणि तसा बनवून पाठवायचा. ठीक आहे. So thank you everyone. Thank you Vaidehi ma'am. I can see doctors, so many doctors. I think Vaidehi ma'am is here. Dr. Chattar is here. Yes. So thank you for joining the sessions. आणि आपण भेटूया पुढच्या बुधवारी 3 वाजता. थँक्यू सर. तुमचे काही क्वेरी असतील तर व्हॉट्सअपवर पाठवा किंवा मग मला फोन करा. ठीक आहे.